भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये झालेली खडाजंगी या विषयामुळे पुणे महापालिका सध्या चर्चेत आली आहे। पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विकास निधीच्या एका मुद्द्यावरनं सभागृह नेते असलेल्या भाजपच्या गणेश बिडकर यांनी चक्क आम्हाला बहुमताचा वापर करायला लावू नका असा धमकीवजा इशारा दिल्यानं हे वातावरण चांगलंच तापलं। आता हे प्रकरण नेमकं काय ते आधी आपण थोडक्यात समजून घेऊया। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक जे आहेत अमोल बालवडकर, प्रभाग क्रमांक 9 आहे त्यांना त्यांच्या प्रभागातल्या विकास कामासाठी स्थायी समितीनं मंजूर केलेला निधीचा एक ठराव सर्वसाधारण सभेमध्ये रद्द करण्याचा प्रस्ताव आणला गेला आणि त्यामुळे अमोल बालवडकर यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली होती। हे सगळं आपण व्हिडिओतनं बघितलेलं आहे। अमोल बालवडकर यांचा विकास निधी हा झिरो का करण्यात आला त्याच्यामागे एका कारणाची जोरदार चर्चा होतीये आणि ते कारण म्हणजे अमोल बालवडकर आणि चंद्रकांत पाटील या दोघांमधील सख्य आपण सगळेजण जाणतात। विधानसभा निवडणूक असू देत किंवा अगदी महापालिका निवडणूक असू दे, या दोन्ही निवडणुकांमध्ये या दोघांमधला संघर्ष उफाळून आला होता। कोथरूड विधानसभेचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघामधल्या निधीच्या चौकशीची मागणी अमोल बालवडकर यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती। त्यामुळे आपल्या प्रभागाचं बजेट झिरो केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो याच निमित्तानं अमोल बालवडकर यांनी केलाय। पण मला वाटतं त्याही पलीकडची एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याची चर्चा सर्वाधिक होते ती गणेश बिडकर यांच्या वक्तव्याची। गणेश बिडकर यांनी जे वक्तव्य पालिकेच्या सभागृहामध्ये केलं त्या वक्तव्याचा जोरदार निषेध जो आहे तो आता विरोधी पक्षांकडनं होतोय, कारण ते वक्तव्य आणि त्यांची ज्या पद्धतीनं बोलायची भाषा होती त्यावर खूप खरपूस चर्चा पुणे शहरामध्ये कालपासूनच खरं तर सुरू झालेली आहे। नेमकं सभागृहामध्ये काय घडलं होतं ते तुम्ही आधी A to Z बघा। ठरावाचा फेरविचार करून प्रभाग क्रमांक 9 ड करिता वर्गीकरणाद्वारे उपलब्ध आलेली मतदान घ्यावं लागत आहे। दाखल मान्य करण्यास माननीय बाबत ज्या सभासदांना सभा कामकाज या विषयाला दाखल मान्य करण्यासाठी अनुकूल असलेल्या मान्य सभासदांनी आपल्या आपण विषय दाखल करून घेणार होतो। मग आपण जीबी मध्ये विषय दाखल करून घेत नाहीत का? आपले सभासद सुद्धा सगळ्या समितीमध्ये आहेत। राज्यात एकत्र काम करतोय, आपले सगळे वरचे नेते काम करतायत। कोणता विषय आहे? या पुणे शहराने भारतीय जनता पार्टीला जे बहुमत दिलंय त्याचा आदर करा। बहुमताचा वापर करायला लावू नका। माझ्या सगळ्या सभासदांना याच्यामुळं आपली मैत्री राज्यातच राहील। सहकार्याची अपेक्षा ठेवू नका। तर हे सभागृह नेते असलेले गणेश बिडकर आहेत ज्यांचं वक्तव्य आणि काय पालिका सभागृहात झालंय हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांच्याच वक्तव्याची अर्थात चर्चा सुरू झाली आहे हेही मी सांगते। बिडकर यांनी भर सभागृहामध्ये आम्हाला बहुमताचा वापर करायला लावू नका असं वक्तव्य केलं आणि याला धमकी वजारा इशारा म्हणायचा की आणखी काही हे आता तुम्हीच हा व्हिडिओ बघून ठरवा। आपली युती फक्त राज्यात राहील असं सांगत बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्याचवेळी सुनावलं सुद्धा आहे बरं का। पण राजकारणाच्या जागी राहील, विकास निधीवर भाजपची मक्तेदारी आहे का असा प्रश्न या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला पडू शकतो। हा नागरिकांच्या कर रूपातनं आलेला पैसा आहे जो त्यांच्याच साठी खर्च होणं खरं तर अपेक्षित आहे। मात्र असं असताना सुद्धा राज्यामध्ये किंवा देशात अगदी सत्तेत असलेल्या भाजपच्या या नगरसेवकांकडनं सत्तेच्या नशेतनंच अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आणि ही राजकीय दादागिरी नेमकी कशासाठी असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। खरं तर याच निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी एक किस्सा सांगितलेला आहे जो
याला रिलेट करतो या संपूर्ण घटनेला, तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. बापूसाहेब पठारे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी अरविंद शिंदे, जे आताही काँग्रेसचे नगरसेवक आहे, त्यांना अगदी शून्य बजेट दिलं गेलं होतं. आणि त्यावेळी अरविंद शिंदेनी ही बाब पवार साहेब म्हणजे शरद पवार यांच्या कानावर घातली आणि शरद पवारांनी बापूसाहेब पठारे यांना तत्काळ या संदर्भातला खुलासा मागितला होता. महानगरपालिकेमध्ये अमोल बालवडकर यांच्या प्रभागामध्ये अंदाजपत्रकामध्ये केलेली तरतूद त्यांच्या संमतीशिवाय किंवा भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर काढून घेतली. आपल्या मित्रपक्षासंदर्भात भाजपनं घेतलेला हा निर्णय कितपत योग्य आहे, आदरणीय वहिनींनी आणि पार्थ पवारांनी याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे, असं अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे. पण त्याचा संदर्भ काय होता की असंच काँग्रेसच्या एका नगरसेवकाला शून्य बजेट देण्यात आलं होतं आणि त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला होता. याची दखल जी आहे ती शरद पवारांनी घेतली होती आणि अर्थात खुलासा मागितला होता. पण आता भाजपकडनं याची कुठपर्यंत दखल घेतली जाईल याची खरं तर शंकाच आहे. परंतु तरीसुद्धा बहुमताच्या जोरावर भाजपने अशा पद्धतीचं वर्तन करणं हे कितपत योग्य आहे आणि ते तुम्हाला पटतं का? ही राजकीय काय म्हणूया आपण त्याला मक्तेदारी नेमकी कशासाठी, भाजपला आणखी काय साध्य करायचं आहे, असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं पडतायत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा अमोल बालवडकर आणि गणेश बिडकर यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे, खरं तर संवाद याला म्हणूयात का आपण, असाही प्रश्न आहे. पण जे काही सभागृहामध्ये झालं ते सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे भाजपचं हे वर्तन किंवा भाजपने घेतलेली ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं नेमकं यावर काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.